नमस्कार मित्रांनो, बुलढाणा मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे व्याजावरचं व्याज आणि या व्याजावरच्या व्याजाची ताकद आणि ती संपत्ती निर्माणामध्ये आपण कशी वापरायची याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर कंपाऊंडिंग म्हणजे काय? कंपाऊंडिंगमध्ये कंपाऊंडिंग म्हणजे एका गोष्टवर व्याजावर व्याज म्हणजे एका गोष्टीवर व्याजावर व्याज, व्याजावर व्याज त्याला कंपाऊंडिंग असे म्हणतात. कंपाऊंडिंग म्हणजे अशी प्रक्रिया की ज्याच्यामध्ये तुम्हाला मूळ गुंतवणुकीवर मिळणारे व्याज हे पुढील जी त्या म्हणजे आता तुमची जी मुद्दल आहे त्याच्यावर जे व्याज आलं, तर ते व्याज पुन्हा त्या मुद्दलमध्ये ॲड होऊन पुन्हा नवीन जास्त व्याज तयार होणे, ते व्याज पण पुन्हा ॲड होणे आणि पुन्हा वाढलेल्या रकमेवर पुन्हा जास्त व्याज होणे म्हणजे व्याजावर व्याज. असं होत, होत, होत जी रक्कम वाढते तर त्या प्रक्रियेलाच कंपाऊंडिंग असे म्हणतात. तर आता आपण बघणार आहोत कंपाऊंडिंग कसे काम करते. तर व्याजाचे बघा 2 प्रकार आहेत. एक आहे की सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. सिंपल इंटरेस्ट म्हणजे साधं व्याज. साधं व्याज म्हणजे फक्त मूळ रकमेवर जे व्याज दिलं जातं त्याला साधं व्याज म्हणतात आणि कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणजे म्हणजे व्याजावर व्याज याला कंपाऊंडिंग इंटरेस्ट म्हणतात. तर हे आता कसं काम करतं ते बघू. आता आपण 10वीला शिकलंच असेल व्याज म्हणजे काय? मूळ रक्कम म्हणजे व्याजाचा दर आणि कालावधी. हा 10वीचा फॉर्म्युला आहे. तर आपण एका 10,000च्या उदाहरणाने बघू. 10,000 मध्ये तुम्ही 10% साधे वार्षिक व्याज जर धरले तर 3 वर्षांनी तुम्हाला त्याचं ₹3,000 भेटतील. म्हणजे एका वर्षाला ₹1,000 व्याज. तर तुमची एकूण रक्कम ही 13,000 होऊन जाईल. पण जर कंपाऊंडिंग व्याज दर जर पकडला आपण तर याच्यामध्ये मूळ रक्कम त्या आधी तर मिळालेलं व्याज ते त्या मूळ रकमेमध्ये ऍड होऊन पुन्हा व्याजावर व्याज. तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1+r/n इंटू n/t. एवढं काही डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. आपण काय मॅथ आणि स्टॅटिस्टिशियनचे माणसं नाहीत, परंतु आपल्याला सोप्या पद्धतीने हे लक्षात धरायचं आहे की जी काही रकमेवर जे व्याज जनरेट होतं तर ते व्याज पुन्हा त्या मूळ रकमेमध्ये म्हणजे तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दलमध्ये ऍड होऊन त्याच्यातून जास्त व्याजदर भेटतो. मग तो जास्त व्याजदर पुन्हा त्या मूळ रकमेमध्ये गुंतवून त्याच्यावर पुन्हा अजून जास्त व्याजदर भेटतो. तर याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात. तर तुम्ही या ग्राफमध्ये बघू शकता की याच्यामध्ये आपण 2 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष, 14 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्ष, 26 वर्ष, 30 वर्ष असा कालावधी घेतलेला आहे. तर तुम्ही याच्यामध्ये बघत असाल इनिशियली काय आहे की आता याच्यामध्ये निळ्या कलरमध्ये तुमचं मूळ रक्कम, त्याच्यानंतर पिवळ्यामध्ये तुमचं डिपॉझिट आणि हिरव्या रकमेमध्ये व्याज दाखवलेलं आहे. तर इनिशियली मध्ये बघा की तुम्हाला 7-8 वर्षापर्यंत 10 वर्षापर्यंत तुम्हाला प्रिन्सिपल आणि डिपॉझिट हे काही जास्त वाढलेले दिसणार नाहीत. पण जसं 14, 15, 18, 25, 26, 30 या वर्षामध्ये तुम्ही बघणार आहे की तुमच्या प्रिन्सिपल आणि डिपॉझिट पेक्षा तुमचा व्याजावरचा व्याज जो इंटरेस्ट आहे तर तोच तुमच्या मूळ रकमेमध्ये खूप जास्त प्रमाणात ऍड झालेला आहे. म्हणजे तुम्ही जेवढी रक्कम गुंतवली होती त्याच्यापेक्षा तुमच्या व्याजावरचं व्याज हे तुम्हाला जास्त रक्कम मिळवून देतं. तर आता आपण याच्यामध्ये लवकर गुंतवणूक कशी करायची आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा कसा वापर करायचा ते बघणार आहोत. तर बघा पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा सगळ्यात मोठा फायदा हा वेळेमध्ये आहे. जेवढी जास्त वेळ जाईल म्हणजे जेवढा जास्त तुमचा इन्व्हेस्टमेंटचा कालावधी असेल तेवढाच ते व्याजावरचं व्याज ऍड होऊन ती रक्कम प्रचंड मोठी होत जाते. त्याच्यामुळं या पॉवर ऑफ कंपाऊंडिंगच्या गेममध्ये वेळेला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे वेळ ही तुमचे जे कंपाऊंडिंगचा जो इंटरेस्ट असेल जे व्याजदरापेक्षाही वेळेला खूप महत्व आहे. व्याजदर तुम्ही जास्त वाढवू शकत नाही म्हणजे 12%, 15%, मॅक्स टू मॅक्स 20%. पण वेळ तुमच्याकडे प्रचंड आहे आणि ह्या गेममध्ये तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगच्या गेममध्ये जर जिंकायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर जर इन्व्हेस्टमेंट चालू केली तर तुम्हाला खूप जास्त वेळ भेटतो म्हणजे ते गोष्ट कंपाऊंड करायला. बघा पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जी मॅजिक आहे ना तुम्हाला 7-8 वर्ष काही इनिशियली दिसत नाही, पण जेव्हा तुम्ही 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष जेव्हा त्या कालावधीसाठी ती रक्कम जर बघितली तर तुम्हाला 8, 10, 20 वर्षानंतर ती रक्कम दुप्पट, तिप्पट, 4 पट, 8 पट, 10 पट अशी होत जाते. 7-8 वर्ष ती रक्कम काहीच नसते. त्याच्यामुळे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जादू ही 7-8 वर्ष तुम्हाला दिसून येत नाही. ते याच्यासाठी तुम्हाला खूप दमधीर असणं महत्वाचं आहे. तर आपण आता पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं दुसरं एक एक्झाम्पल बघू की अजय नावाच्या एका व्यक्तीने 25व्या वर्षी 1,00,000 गुंतवले तर 30 वर्षांनी 12% व्याजदराने त्याच्याकडे 29,96,000 एवढे पैसे होतील. म्हणजे 29,96,000 आणि विजय नावाच्या व्यक्तीने 25व्या वर्षी 1,00,000 गुंतवले तर 20 वर्षांनी त्याच्याकडे फक्त 9.5 लाख रुपये होतील. म्हणजे याच्यावर तुम्ही बघा 10 वर्षाचा डिफरन्स आहे त्यांच्या दोघांमध्ये. तर एकाकडे झालेत फक्त म्हणजे 9.5 पावणे 10 लाख आणि दुसऱ्याकडे झाले 30 लाख. म्हणजे हा डिफरन्स कशाचा आहे? फक्त त्या 10 वर्षाच्या कालावधीचा आहे. म्हणजे 10 वर्ष त्यांनी जास्त ठेवलं तर इतकं वाढलं. कारण त्यांनी काय केलं की त्याची पॉवर ऑफ कंपाऊंडिंग त्याच्या 8व्या वर्षानंतर चालू झाली ना. म्हणजे आता याचे डायरेक्ट तिप्पट पैसे झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला याच्यातून हे स्पष्ट होतं की जेवढ्या जास्त तुमच्याकडे कालावधी असेल तेवढी ही पॉवर ऑफ कंपाऊंडिंग तुमची वाढत जाते. आता पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जी मॅजिक आहे ते कशात आहे की लवकर गुंतवणूक. वेळ ही कंपाऊंडिंगची मुख्य ताकद आहे. जेवढी जास्त वेळ तेवढी पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची प्रचंड ताकद असते. तुम्ही
ठराविक नियमित गुंतवणूक म्हणजे एस-आय-पी जर केली तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ही अजून जास्त प्रमाणात तुम्हाला वाढलेली दिसून येते. आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचे फायदे हे दीर्घ काळानंतरच दिसतात. 7-8 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, म्हणजे तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहण्याचं धैर्य ताकद पाहिजे. कंपाऊंडिंग म्हणजे आता लोकं म्हणते ना, पैशाला लागून पैसा कमवतो. तर ते हेच आहे. म्हणजे कंपाऊंडिंग म्हणजेच पैशाला पैसे कमवतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ देण्याची सक्त गरज आहे. आता आपण कंपाऊंडिंगचा वापर करून संपत्ती कशी निर्माण करायची हे बघणार आहोत. बघा, तुम्हाला जर खूप जास्त प्रमाणात वेल्थ तयार करायची असेल इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून, तर कंपाऊंडिंग तुम्हाला शिकून घेणे खूप जरुरी आहे. कंपाऊंडिंग म्हणजे काहीच नाही मित्रांनो. कंपाऊंडिंगमध्ये फक्त व्याजावर व्याज आणि दीर्घ काळासाठी 8-10 वर्षासाठी व्याजावर व्याज मिळवणे यालाच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतात. आणि तुम्ही जितकं म्हणजे तुम्ही जर 10 वर्ष थांबले तर तुमची दुप्पट, त्याच्यानंतर 20 वर्ष थांबले तर 4 पट, 30 वर्ष थांबले तर 8 पट, त्याच्या पुढच्या 16 पट, 32 पट, 64 पट, असं दर 10-10 वर्षाला ते तितके पट तुमची संपत्ती वाढते. त्याच्यामुळे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे प्रचंड ताकद आहे. पॉवर ऑफ कंपाऊंडिंगला वॉरेन बफेटने जगातील 8वं आश्चर्य म्हटलेलं आहे. तर याच्यासाठी आता संपत्ती निर्माण कशी करायची कंपाऊंडिंगचा वापर करून, तर तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितक्या लवकर तुम्हाला जास्त फायदा भेटेल. आता एका उदाहरणामध्ये आपण बघणार आहोत. 1,12% व्याजाने 20 वर्षासाठी गुंतवले तर ते पावणे 10 लाखापर्यंत होतात आणि 30 वर्षासाठी गुंतवले तर ते 30 लाख होतात. आता नियमित गुंतवणूक म्हणजे एस-आय-पी, दरमहा थोडी थोडी रक्कम एका म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणे याला एस-आय-पी असे म्हणतात. जर आता याच्यामध्येच तुम्ही जर आता दरमहा ₹5,000 जर त्या वरच्या इक्वेशनमध्ये ॲड केले तर ती रक्कम 30 लाखाची 50 लाख होते. म्हणजे बघा, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग प्लस एस-आय-पी जर तुम्ही या मोडमध्ये जर तुमचं पूर्ण इन्व्हेस्टमेंटची जर्नी केली तर तुम्ही प्रचंड मोठे कोट्याधीश होऊ शकता. आता धैर्य आणि संयम या पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा तुम्हाला जर खरंच लाभ उठवायचा असेल तर तुम्हाला लाँग टर्म त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये राहणे, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, त्याच्यानंतर तुम्हाला याची जादू दिसून येईल. आता इथं पण पुन्हा तेच एक्झाम्पल आपण केलेलं आहे, की 25व्या वर्षी त्यांनी ₹5,000 गुंतवले आणि 12% व्याजाने त्याच्याकडे सुमारे 1.76 कोटी जमा होतात. याच्यामध्ये त्यांनी आता याच्यामध्ये एस-आय-पीच्या माध्यमातून पण 5,000 गुंतवलेत आणि तो आता जो इन्व्हेस्टमेंटचा कालावधी आहे तो 30 वर्षाचा आहे आणि त्यांनी जर फक्त तीच रक्कम 10 वर्ष कमी कालावधीसाठी गुंतवली विथ ₹5,000 एस-आय-पी तर ₹50 लाख जमा होतात. म्हणजे बघा, की तुमच्या एस-आय-पीला सुद्धा तुमचा जो इन्व्हेस्टमेंटचा कालावधी आहे तो वरचढ ठरतो. म्हणजे ह्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते. तर बघा, लवकर गुंतवणूक हीच पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची ताकद आहे. नियमित गुंतवणूक म्हणजे तुम्ही पॉवर ऑफ कंपाऊंडिंग प्लस एस-आय-पी याचा जर अवलंब केला तर तुमची खूप मोठी रक्कम तयार होते. आणि तुम्हाला एस-आय-पी पण नसेल करायची तरी तुम्हाला जर ते पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा वापर करायचा असेल खूप जास्त, तर तुम्हाला प्रदीर्घ काळासाठी इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. म्हणजे तुम्ही 50-60 वर्षासाठी जर इन्व्हेस्टमेंट केली, समजा जर तुमचं वय जर 20 असेल आणि 20व्या वर्षीपासून जर तुम्ही गुंतवणूक करायला चालू केली आणि तुम्ही 60-70व्या वर्षी जर ते पैसे काढले तर तुम्ही 100 कोटी 200 कोटीचा आकडा सुद्धा सहज पार करू शकता. जर तुम्ही फक्त दरमहा ₹5,000-5,000 जरी गुंतवले तरी एवढी या पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमध्ये ताकद आहे. आणि जेवढं तुम्ही लेट करणार तेवढं तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचं जादू दिसणार नाही. आणि जर तुम्ही 7-8 वर्षासाठी जर रक्कम गुंतवणार असाल तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग तुम्हाला काहीच दिसणार नाही. कारण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ही 8 ते 10 वर्षानंतरच आपल्याला त्याची ताकद दिसायला चालू करते. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या संपत्ती निर्माण करण्यासाठी पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा पुरेपूर वापर करा. लवकरात लवकर गुंतवणूक करायला चालू करा. दीर्घकाळासाठी तुम्ही गुंतवणूक करत राहा. हीच खरी संपत्ती निर्माणाची गुरुकिल्ली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय असतं, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग कसं काम करतं, पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा वापर करून आपण संपत्ती कशी निर्माण करायची, म्हणजे साधं व्याजदर, पॉवर ऑफ म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट काय असतं, सिंपल इंटरेस्ट काय असतं, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले, त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलेले आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपला बुलरनर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.